In today's lecture, we are discussing about the bond line formula or continuing the bond line formula or a zigzag formula. After that, we discuss about drawing the molecule in 3 dimension, and we take first wedge formula, how to draw wedge formula. So we continuing our example. In this example, count the carbon atom. How many carbon atom? There are total 3 carbon atom. So in previous lecture, we discussed about the dash formula. This is the dash formula. Then this is the condensed formula A, condensed formula B, and bond line, that is the zigzag formula. And at that point we are now continuing. This example we already discussed. Then dash formula, condensed formula A, condensed formula B, and zigzag formula. So this is the dash formula. In this dash formula, this is the condensed formula A, this is the condensed formula B, and this one is the zigzag formula. This is also the this is also the dash formula. These are two condensed formula A, condensed formula B, and this one is the zigzag formula. So how to write condensed formula A and B, and how to write zigzag formula. आपण या आधीच्या लेक्चर मध्ये हे जे डॅश फॉर्म्युले आहे ते बघितलेले होते. त्याचा कंडेन्स फॉर्म्युला ए, कंडेन्स फॉर्म्युला बी आणि त्याचं झिगझॅग स्ट्रक्चर हे कसे लिहायचे याच्या संदर्भाचे आधीचे काही एक्झाम्पल आहे 1 2 3. ते एक्झाम्पल आपण या आधीच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेले होते. आता यानंतर आपण काही एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क करिता दिलेले होते. आशा करतोय की तुम्ही ते एक्झाम्पल निश्चित सॉल्व्ह केलेले असतील. तर तेच होमवर्कचे जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले होते ते एक्झाम्पल आता आपल्याला इथं पाहायचे आहे, आपण अभ्यासणार आहोत. नाउ वी आर डिस्कसिंग अबाउट दिस एक्झाम्पल, हाऊ टू राईट कंडेन्स फॉर्म्युला अँड झिगझॅग फॉर्म्युला. सो फर्स्ट वी डिस्कसिंग अबाउट हाऊ टू राईट द कंडेन्स फॉर्म्युला. कंडेन्स फॉर्म्युला कसा लिहायचा त्याबद्दल आपण सुरुवातीला बघूयात. तर कंडेन्स फॉर्म्युला लिहित असताना हा जो तुम्हाला एक्झाम मध्ये डॅश फॉर्म्युला दिला जाईल त्यातले कार्बन ॲटम काउंट करून घ्यायचे. हाऊ मेनी कार्बन ॲटम? So count the carbon atom, 3 carbon atom, and this one is the 4th carbon atom. मग त्याच्यावरनं आपल्याला जो कंडेन्स फॉर्म्युला ए आहे किंवा कंडेन्स फॉर्म्युला बी तो कसा द्यायचा ते आपण इथे बघणार आहोत. तर सुरुवातीला जो फर्स्ट कार्बन ॲटम आहे, दिस फर्स्ट कार्बन ॲटम, त्या फर्स्ट कार्बन ॲटमला किती CH3 ग्रुप अटॅच आहे, हायड्रोजन ॲटम किती ॲटम अटॅच आहे ते आपण सुरुवातीला बघूयात. म्हणजे हा जो ग्रुप आहे, दिस ग्रुप, this is the CH3 group, 1 carbon atom, and to this first carbon atom 3 hydrogen atoms are attached. हा पहिला कार्बन ॲटम आहे आणि या पहिल्या कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम हे अटॅच झालेले आहे. त्यामुळे तो जो पार्ट आहे तो पार्ट आपण इथे या पद्धतीने मेन्शन केलेला आहे, CH3 ग्रुप. CH3 ग्रुप नंतर दुसरा जो पार्ट आता आपण बघणार आहोत, सेकंड जो पार्ट आहे तो आता बघूयात. तर यामध्ये सेकंड जो ग्रुप आहे तो हा सेकंड ग्रुप आपण ब्ल्यू लाईनने किंवा ब्ल्यू कलरने मेन्शन केलेला आहे. 1 कार्बन ॲटम अँड टू दिस 1 कार्बन ॲटम 2 हायड्रोजन ॲटम. एक कार्बन ॲटम आहे, एका कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम अटॅच झालेले आहे. तो जो पार्ट आहे तो पार्ट आपण इथे CH2 ग्रुप या पद्धतीने इथे मेन्शन केलेला आहे. हा CH2 ग्रुप इथे मेन्शन केला आणि या आधीचा जो CH3 ग्रुप आहे तो CH3 ग्रुप आपण या आता जो कंडेन्स फॉर्म्युला बी आहे तिथे आणि हा कंडेन्स फॉर्म्युला ए या दोन्ही ठिकाणी आपण इथे मेन्शन केलेला तुम्हाला पाहायला भेटतो. त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो आता आपण बघणार आहोत. नेक्स्ट जो पार्ट आहे CH. आता हा जो CH ग्रुप आहे तो आपण इथे मेन्शन करूया, दिस CH ग्रुप, दिस इज द CH ग्रुप. आता हा जो CH ग्रुप आहे तो कंडेन्स फॉर्म्युला मध्ये आपण या ठिकाणी मेन्शन करूयात CH ग्रुप किंवा कंडेन्स फॉर्म्युला बी या ठिकाणी आपण इथे मेन्शन केला CH. आणि या CH ग्रुपला, टू दिस CH ग्रुप विच ग्रुप्स आर अटॅच, या CH ग्रुपला कोणते कोणते ग्रुप अटॅच झालेले आहे ते आता तुम्हाला इथे समोर पाहायला मिळत आहे. त्यातला पहिला जो ग्रुप आहे तो कोणता ग्रुप आहे? एक आहे OH ग्रुप, हा OH ग्रुप. आणि दुसरा जो ग्रुप आहे तो कोणता ग्रुप आहे? तर हा OH ग्रुप आपण या ठिकाणी येलो कलर मध्ये मेन्शन केलेला आहे. तो कंडेन्स फॉर्म्युला ए मध्ये मी मेन्शन करतो का CH ला एक OH ग्रुप अटॅच झालेला आहे. तो डॅश करून हा CH ला अटॅच OH, CH अटॅच OH. आणि या ठिकाणी फक्त मेन्शन करत असताना आणखी एक जो ग्रुप आलेला आहे तो ग्रुप आपण इथे बघणार आहोत. तर या CH ला आणखी दुसरा कोणता, अनदर विच ग्रुप इज अटॅच टू दिस CH, अनदर CH3 ग्रुप इज अटॅच.
या CH ला कोणता ग्रुप अटॅच झालेला आहे तर CH3, तो फक्त कशामध्ये घ्यायचा आपण ब्रॅकेटमध्ये घ्यायचा आहे. कंडेन्स फॉर्म्युला ए मध्ये आपण तो ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे आणि कंडेन्स फॉर्म्युला बी मध्ये तो CH ला अटॅच केलेला आहे ऍज इट इज हा CH3 ग्रुप. तर या पद्धतीने कंडेन्स फॉर्म्युला ए आणि कंडेन्स फॉर्म्युला बी तुम्ही लिहू शकता. आता कंडेन्स फॉर्म्युला ए आणि बी झाल्यानंतर झिगझॅग फॉर्म्युला आहे तो कसा लिहायचा तर त्याविषयी आपण याआधी सुद्धा डिस्कस केलेलं होतं की झिगझॅग फॉर्म्युला लिहित असताना कार्बन आणि हायड्रोजन जे आहे, कार्बनला अटॅच हायड्रोजन, ते आपल्याला असं इमॅजिन करायचं आहे का ते आपल्याला लिहायचं नाही, तिथे ऑलरेडी प्रेझेंट आहे कार्बनला अटॅच असलेले हायड्रोजन. जो टर्मिनल पार्ट येतो तिथं इमॅजिन करायचं तुम्ही, मानायचं आहे का तिथं 3 हायड्रोजन ऍटम या कार्बनला अटॅच झालेले असणार आहे. आणि याच पद्धतीने आता आपण पुढं झिगझॅग फॉर्म्युला लिहायला सुरुवात करणार आहोत. तर पहिला जो पार्ट आपण बघूयात, हा जो CH3 ग्रुप अटॅच झालेला आहे, हा CH3 ग्रुप तो आता आपण इथे मेन्शन करणार आहोत. टर्मिनल पार्ट हा CH3 ग्रुप या ठिकाणी आपण बघितलाय, हा CH3 ग्रुप. झिगझॅग फॉर्म्युला हा झाला CH3 ग्रुप, की ज्यामध्ये एका कार्बनला 3 हायड्रोजन ऍटम, 1 कार्बन 3 हायड्रोजन ऍटम आर अटॅच. देन सेकंड ग्रुप इज, सेकंड ग्रुप कोणता आहे डॅश फॉर्म्युलामध्ये तर एक कार्बन आणि त्याला 2 हायड्रोजन ऍटम अटॅच झालेले आहे. तो ग्रुप आपण इथे झिगझॅग फॉर्म्युलामध्ये मेन्शन करूयात CH2 ग्रुप. CH2 ग्रुप मध्ये काय केलेलं आपण, याच्यामध्ये हा कार्बन ऍटम आहे असं ऍज्युम केलेला आहे, मानलेला आहे, आणि त्याला 2 हायड्रोजन ऍटम या पद्धतीने एक अपवर्ड आणि एक डाऊनवर्ड अटॅच झालेला आहे असं आपण इमॅजिन केलंय. ते तिथे लिहायचं नाही, कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं नाही तर झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ते लिहायचं नाही. मग हा CH2 ग्रुप या ठिकाणी आपण इमॅजिन केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा जो ग्रुप आहे, तिसरा ग्रुप कोणता आहे CH ग्रुप. हा CH ग्रुप आपण या ठिकाणी इथे मेन्शन करतोय. आता CH ग्रुप हा या ठिकाणी मेन्शन झालाय की ज्या ठिकाणी कार्बन आणि त्याला एक जी व्हॅलन्सी आहे ती कार्बनने सॅटिस्फाईड केली, एक व्हॅलन्सी हायड्रोजनने, एक व्हॅलन्सी OH ग्रुपने, एक व्हॅलन्सी CH3 ग्रुपने सॅटिस्फाईड केलेली आहे. आता या CH ग्रुप आपण या ठिकाणी आहे असं अज्युम केलं डॅश फॉर्म्युल्यामध्ये. आणि त्यानंतर पुढचा जो फंक्शनल ग्रुप आलेला आहे तो फंक्शनल ग्रुप आपण इमॅजिन केलेला आहे इथे. हा जो फंक्शनल ग्रुप आहे OH, हा OH आपण या ठिकाणी लिहितोय, मेन्शन केलेला आहे इथे का हा OH ग्रुप आहे, दिस इज द OH ग्रुप. आणि त्यानंतर CH3 ग्रुप जो आहे नेक्स्ट CH3 ग्रुप, तो CH3 ग्रुप हा या CH कार्बनला अटॅच झालेला CH3 ग्रुप या ठिकाणी आपण ऍज्युम केलेला आहे की ते CH3 ग्रुप आहे. आणि मग हा जो फॉर्म्युला तयार होतोय की इथे OH ग्रुप आहे, इथे CH3, हा पूर्ण जो फॉर्म्युला तयार होणार आहे याला म्हटलं जातं झिगझॅग फॉर्म्युला. झिगझॅग फॉर्म्युला ऑफ दिस डॅश फॉर्म्युला, या डॅश फॉर्म्युलाचा हा काय तयार होणार आहे, झिगझॅग फॉर्म्युला इथे तयार होणार आहे. आशा करतोय की तुमच्या सर्वांचे उत्तर जे आहे ते बरोबर आलेले असतील. जे होमवर्कला आपण मागच्या वेळेसचं होमवर्क दिलेला आहे त्याचं आन्सर जे आहे ते या पद्धतीने असणार आहे. कंडेन्स फॉर्म्युला ए, कंडेन्स फॉर्म्युला बी, अँड दिस इज द झिगझॅग फॉर्म्युला. त्यानंतर पुढचा जो पार्ट आपण घेतलेला होता, नेक्स्ट एक्झाम्पल जे होमवर्क साठी दिलेलं होतं, त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आपण डॅश फॉर्म्युला बघणार आहोत. आता यामध्ये पहिला जो पार्ट आलेला आहे, फर्स्ट पार्ट, तो आलेला आहे N ट्रिपल बॉन्ड C. N ट्रिपल बॉन्ड C हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आलेला आहे. मग आता हा जो N ट्रिपल बॉन्ड C आलेला आहे तर तो फॉर्म्युला तुम्ही इथे नायट्रोजन जरी लिहिला झिगझॅग फॉर्म्युलामध्ये तरी देखील चालेल, कारण तिथे इमॅजिन करायचं आहे, कारण ही जी व्हॅलन्सी आहे नायट्रोजन, इथे तुम्ही नायट्रोजन सुद्धा मेन्शन करू शकता. तर आता त्याचा आपण सुरुवातीला कंडेन्स फॉर्म्युला जो आहे तो कंडेन्स फॉर्म्युला तिथे सुरुवातीला मेन्शन करूयात. कंडेन्स फॉर्म्युला अँड आफ्टर दॅट कंडेन्स फॉर्म्युला बी, आफ्टर दॅट झिगझॅग फॉर्म्युला. मग सुरुवातीला आपण हा जो C ट्रिपल बॉन्ड N आहे या ग्रुपला म्हटलं जातं सायनाइड ग्रुप. दिस इज अ हायली पॉयझनस. हा जो सायनाइड ग्रुप आहे, प्रत्येकाला सायनाइड मे बी वेगवेगळे जे पेस्टिसाइड्स असतील किंवा वेगवेगळे जे इतर पॉयझनस सबस्टन्सेस आहे त्यामध्ये हा सायनाइड ग्रुप हा मोस्टली प्रेझेंट असतो. बऱ्याच वेळेस सायनाइड जो ग्रुप आहे ती पॉयझनस जे काही मटेरियल असतात त्यामध्ये हा सायनाइड ग्रुप जो आहे तो प्रेझेंट असतो. सो N ट्रिपल बॉन्ड C, सुरुवातीलाच आपण बेसिक कन्सेप्टमध्ये नायट्रोजनची व्हॅलन्सी बघितलेली होती. नायट्रोजनची व्हॅलन्सी ही 3 असते, त्यामुळे इथे ऍज्युम करत असताना नायट्रोजनची जी व्हॅलन्सी आहे ती 3 आहे. आणि कार्बनची व्हॅलन्सी कशी सॅटिस्फाईड झालेली, ही 3 नायट्रोजनकडची ती त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला आहे आणि एक जी व्हॅलन्सी आहे कार्बन सोबत अशी या कार्बनची 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाईड झालेली आहे. आता त्याचा सायनाइड जो ग्रुप आहे, कंडेन्स फॉर्म्युला
CN या पद्धतीने तुम्ही लिहू शकता आणि तोच कंडेन्स फॉर्म्युला बी मध्ये या पद्धतीने CN आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे हा CN जो आहे तो आपण या ठिकाणी इथे मेन्शन केलेला आहे. CN मधील हा N जो आहे तो या ठिकाणी आपण आहे असं अज्युम केलेला आहे. कन्सिडर दिस इज अ N. हा N आहे असं या पद्धतीने आपण मेन्शन करूयात. हिअर इज अ N पार्ट. देन आणि त्यातला जो C जो ग्रुप आहे तो C ग्रुप या ठिकाणी आपण अज्युम करतो. इथे कार्बन आहे. दिस इज द कार्बन अँड दिस वन इज द नायट्रोजन. कार्बन नायट्रोजन आहे असे इमेजिन आपण केलेलं आहे. इथे C ट्रिपल बॉन्ड N. दिस N C ट्रिपल बॉन्ड C. सो दिस इज द सायनाइड ग्रुप. हा सायनाइड ग्रुप आहे. देन नेक्स्ट ॲटम इज. आता पुढचा जो ॲटम आहे तो पुढच्या ॲटमला आपण इमेजिन करणार आहोत. तर त्याकरिता आपण नेक्स्ट ॲटम आहे कार्बन ॲटम. दिस इज द कार्बन ॲटम. आता या कार्बन ॲटमला कोण अटॅच झालेला आहे तर कार्बन ॲटमला आपण जर डायरेक्टली अटॅचमेंट जर बघितली कोण कोण अटॅच झालेला आहे तर कार्बनला फर्स्ट ग्रुप अटॅच झालेला आहे CN. त्यानंतर इकडेच एक CN आहे सायनाइड आहे. इकडे एक OH ग्रुप आहे आणि इकडे एक हायड्रोजन ॲटम आहे. म्हणजेच हा जो ग्रुप आपल्याला पाहायला भेटतो हा CH ग्रुप आहे. तो CH ग्रुप आपण इथे कंडेन्स फॉर्म्युलामध्ये मेन्शन करूयात. इथे पण कंडेन्स फॉर्म्युला बी मध्ये हा CH ग्रुप मेन्शन करूयात आणि इथे पण जो ग्रुप अटॅच झालेला आहे हा जो ग्रुप आहे तो होणार आहे CH ग्रुप. दिस इज द CH ग्रुप. दिस वन इज द CH ग्रुप. आता या CH ग्रुपला कोण कोण अटॅच झालेले आहे ते दोन पार्ट आपल्याला पाहायचे आहे. तर ते दोन पार्ट मध्ये त्यातला पहिला जो पार्ट आहे तो कोणता अटॅच झालेला आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी अटॅच झालेला आपल्याला पाहायला भेटतो. या CH ग्रुपला हा OH ग्रुप. दिस OH ग्रुप. अगेन हिअर इज अ OH ग्रुप. हिअर इज ऑल्सो OH ग्रुप कंडेन्स फॉर्म्युला बी अँड हिअर इज अ OH ग्रुप. इथे पण आपल्याला हा OH ग्रुप जो आहे तो या झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये या CH ला अटॅच झालेला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर सर्वात लास्टचा जो पार्ट राहिलेला आहे अटॅचमेंट मध्ये तो आहे CN. C ट्रिपल बॉन्ड N. इथे पण कंडेन्स फॉर्म्युला A मध्ये C ट्रिपल बॉन्ड N किंवा तो डायरेक्ट तुम्ही CN असं जरी लिहिला तरी देखील चालू शकतो. आणि त्यानंतर इथे पण CN हा सायनाइड जो ग्रुप आहे तो आणि हा सायनाइड ग्रुप आहे तो शेवटी सर्वात आपण इथे झिगझॅग फॉर्म्युलामध्ये मेन्शन केलेला आहे. ऍक्च्युली इथे तुम्ही N जरी मेन्शन केला सायनाइडचा इथे N जो आहे तो मेन्शन जरी केला तरी देखील ते आन्सर ऍक्सेप्टेबल होऊ शकतं. C ट्रिपल बॉन्ड N कारण इथे ज्या पद्धतीने आपण फंक्शनल ग्रुप जे आहे ते डिफरंट मेन्शन केलेले आहे तसे इथे C ट्रिपल बॉन्ड N C ट्रिपल बॉन्ड N असं जरी त्या ठिकाणी मेन्शन केलं तरी देखील चालू शकतं. पण या ठिकाणी बुकमध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे आपण त्याच पद्धतीने इथे हे घेतलेलं आहे. परंतु तुम्ही माहितीसाठी ॲडिशनल इन्फॉर्मेशन करिता या ठिकाणी C आणि या ठिकाणी N या ठिकाणी C या ठिकाणी N असंही इमॅजिन करू शकता. ते जरी लिहिलं तुम्ही सायनाइड ग्रुप कारण तो फंक्शनल ग्रुप आहे कार्बन हायड्रोजनच्या व्यतिरिक्त तो देखील ऍक्सेप्टेबल आहे. सायनाइड ग्रुप तुम्ही या पद्धतीने जरी घेतला तिथे तरी देखील तुम्हाला मार्क जे आहे ते मिळू शकतील. परंतु ज्या पद्धतीने बुकमध्ये दिलेला आहे आपण त्याच पद्धतीने हा सर्व पार्ट जो आहे तो इथे घेतलेला आहे असं देखील ऍक्सेप्टेबल आहे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आता आपण बघणार आहोत. ड्रॉइंग द मॉलिक्यूल इन अ 3 डायमेन्शनल वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युलामध्ये आता आपल्याला मॉलिक्यूल हा लिहायचा आहे. हाऊ टू ड्रॉ वेज फॉर्म्युला. एक्सप्लेन वेज फॉर्म्युला विथ इल्युस्ट्रेशन और राईट नोट ऑन वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युलावरती नोट लिहा किंवा वेज फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन द्या. आता वेज फॉर्म्युलाविषयी आपण सुरुवातीला त्याची डेफिनेशन जी आहे व्याख्या जी आहे ती सुरुवातीला अभ्यासणार आहोत. वेज फॉर्म्युला म्हणजे नेमकी काय. सो वेज फॉर्म्युला द 3 डायमेन्शनलला शॉर्ट मध्ये आपण म्हणू शकतो 3D. 3D चा फुल फॉर्म आहे 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑफ अ मॉलिक्यूल is presented on a plane of paper and the single bond are represented by using a solid wedge. This is the solid wedge which is represented here and a dash wedges. This is the dash wedges and a normal line. This is the normal line. Example CH4 methane example. Central carbon atom. To this central carbon atom there is a 2 hydrogen. These bonds in the plane of paper. 1 hydrogen which is represented by the dash wedge bond moving below the
paper, and this another last fourth number hydrogen atom bond projecting above the paper which is represented by this solid wedge. आता आपण जो वेज फॉर्म्युला आहे त्या वेज फॉर्म्युल्याची सुरुवातीला आपण डेफिनेशन बघणार आहोत का वेज फॉर्म्युला म्हणजे नेमकी काय आहे. तर वेज फॉर्म्युल्याची माहिती आपण थोडक्यात तिथे बघणार आहोत. तर वेज फॉर्म्युला हा 3 डायमेन्शनल एक मॉलिक्यूल आहे. 3D व्ह्यू आहे त्याचा. आपण 3D मॉलिक्यूल जे आहे ते इमॅजिन करू शकतो. आणि हा जो मॉलिक्यूल आहे दिस इज द 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑफ अ मॉलिक्यूल विच इज प्रेझेंटेड ऑन अ प्लेन ऑफ अ पेपर. आणि तो जो आहे तो आपल्याला प्लेन ऑफ पेपर वरती काय करायचा आहे रिप्रेझेंट करायचा आहे. म्हणजे वेज फॉर्म्युला हा 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल आहे. दिस इज अ 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल. त्याला 3D पण तुम्ही म्हणू शकता. व्ह्यू ऑफ अ मॉलिक्यूल विच इज अ प्रेझेंट. आपल्याला तो दाखवायचा आहे कशावरती तो आपल्याला मेन्शन करायचा आहे. तो आपल्याला कशावरती दाखवायचा आहे विच इज प्रेझेंटेड ऑन अ प्लेन ऑफ अ पेपर. पेपरचं जे प्लेन आहे त्यावरती आपल्याला तो मेन्शन करायचा आहे विच इज प्रेझेंटेड ऑन अ प्लेन ऑफ पेपर. आणि पेपरवरती दाखवत असताना पेपर प्रत्येकाला माहिती आहे. तुमच्याकडे नोटबुकचं एखादं पेज असेल किंवा तुम्ही नोटबुक जरी कन्सिडर केली तरी तुमची चालेल. तुमची जी वही आहे त्याला जरी तुम्ही कन्सिडर केलं तरी देखील चालू शकतं. आणि यामध्ये ते जे पूर्ण पेपर आहे त्या पेपरवरती जे सर्व बॉन्ड्स आहेत ते आपल्याला आता मेन्शन करायचे आहे. मग त्या प्लेनमध्ये पेपर जो आहे तुमच्याकडे वहीचा जो पेपर असेल त्या पेपरमध्ये कोणते बॉन्ड आहे, पेपरच्या वरती कोणते बॉन्ड आहे, पेपरच्या खाली कोणते बॉन्ड आहे. म्हणजे तुम्ही नोटबुक आता हातामध्ये कन्सिडर करू शकता की तुम्ही नोटबुक जी आहे तुमची वही हे हातामध्ये पकडलेली आहे आणि त्या नोटबुक मध्ये कोणते बॉन्ड आहे, नोटबुकच्या वरती कोणते बॉन्ड आहे, नोटबुकच्या खाली कोणते बॉन्ड आहे हे आपल्याला कसं समजणार आहे. तर हे समजण्याकरिता आपल्याला कोणता फॉर्म्युला अभ्यासायचा आहे. तर हे बॉन्डचं स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर समजण्यासाठी आपल्याला हा वेज फॉर्म्युला जो आहे तो आता आपण अभ्यासत आहोत. सो द 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑफ अ मॉलिक्यूल विच इज प्रेझेंटेड ऑन द प्लेन ऑफ पेपर. प्लेन जे पेपर आहे त्या पेपरवरती ते बॉन्ड आहे हे आता आपल्याला कन्सिडर करायचे. अँड ते बॉन्ड कसे मेन्शन करायचं, कोणता बॉन्ड वरती आहे, कोणता बॉन्ड हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, खाली आहे. तर त्याकरिता काही रिप्रेझेंटेशन दिलेले आहे, काही खुणा ज्या आहेत त्या दिलेल्या आहे. अँड प्लेन ऑफ पेपर अँड द सिंगल बॉन्ड आर रिप्रेझेंटेड बाय. सिंगल जो बॉन्ड आहे तो कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेला असणार आहे. सिंगल बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग सॉलिड वेज. आता सॉलिड वेज म्हणजे काय, तर हे सॉलिड वेज जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतं. हा तो पूर्ण स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं सॉलिड वेज. हे सॉलिड वेज आहे. आणि त्यानंतर दुसरं जे वेज असणार आहे त्याला म्हटलं जातं डॅश वेज. हे आहे डॅश वेज. आणि तिसरी जे असणार आहे नॉर्मल लाईन. आता हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे का सॉलिड वेज कुठं वापरायचं, डॅश वेज कुठं वापरायचं आणि नॉर्मल लाईन कुठे वापरायची आपल्याला 3D मॉलिक्यूल स्ट्रक्चरचं दाखवत असताना. तेवढंच पार्ट फक्त तुम्हाला अभ्यासायचं आहे, तेवढंच पार्ट फक्त समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला वेज फॉर्म्युला जो आहे तो समजणार आहे. आता तुम्ही एक इमॅजिन करायचं तुमच्या समोर आता तुमच्याकडे मोबाईल असेल हातामध्ये. आता मोबाईल हे एक प्लेन आहे असं कन्सिडर करा किंवा तुमच्याकडे पेपर असेल तर अतिउत्तम. पेपर असलं फक्त आपल्याला एक प्लेन पाहिजे असं तुम्हाला इमॅजिन करायचं, असं तुम्हाला मानायचं आहे. परंतु आता तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर मोबाईलचं एक प्लेन तुम्हाला दिसते. मग त्या प्लेन मध्ये आपल्याला कोणता मॉलिक्यूल घ्यायचा, आपल्याला मॉलिक्यूल घ्यायचा आहे CH4 जो मॉलिक्यूल आहे प्रत्येकाला 1ली ते 10वी पर्यंत माहिती असेल CH4 मॉलिक्यूल. CH4 मॉलिक्यूलच काय म्हटलं जातं, CH4 म्हणजेच तो कोणता मॉलिक्यूल आहे, इट इज अ मिथेन. मिथेन मॉलिक्यूलचं आपल्याला स्ट्रक्चर जे आहे ते ड्रॉ करायचं आहे. आता मिथेन मॉलिक्यूलमध्ये कार्बन आणि त्याला 4 हायड्रोजन ॲटम अटॅच असणार आहे. मग मिथेन मध्ये हा पहिला जो कार्बन ॲटम आहे तो मोबाईलच्या तुमच्या प्लेन वरती म्हणजे मोबाईलचं जे सरफेस आहे त्या सरफेस वरती आहे असं तुम्ही इमॅजिन करा. किंवा तुमच्याकडे जर एखादा पेपर असेल त्या पेपरमध्ये तो कार्बन आहे असं कन्सिडर करा. तो कार्बन आपण इथं मेन्शन केलेला पाहायला तुम्हाला मिळत आहे. दिस इज द फर्स्ट कार्बन ॲटम विच इज प्रेझेंट विथ इन द प्लेन. हा जो प्लेन मध्ये आहे तुमच्या मोबाईल मध्ये आहे कार्बन असं कन्सिडर करा. आणि त्या एका कार्बनला 4 हायड्रोजन पैकी, कारण मिथेनचा फॉर्म्युला CH4 आहे, त्या 4 पैकी 2 हायड्रोजन ॲटम जे अटॅच झालेले असणार आहे. हा फर्स्ट हायड्रोजन ॲटम आणि हा सेकंड हायड्रोजन ॲटम आपण त्याला कन्सिडर करूयात. हे जे 2 हायड्रोजन ॲटम आहे
ते त्या प्लेन मध्येच अटॅच झालेले आहे असं आपण मानायचं आहे. म्हणजे मोबाईल आहे त्या मोबाईलच्या सरफेस वरती मोबाईल सरफेस आहे त्या सरफेस मध्ये कार्बन आहे आणि कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम, ते कोणत्याही साईडला तुम्ही घेऊ शकता, लेफ्ट राईट व्हॉटएव्हर, 2 हायड्रोजन ॲटम अटॅच झालेले आहे. त्यामुळे तिथं काय म्हटलं गेलेलं आहे, बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ अ पेपर. तुमच्याकडे जर पेपर असेल तर पेपर मध्ये तुम्ही इमॅजिन करायचा का त्या पेपरच्या सरफेस मध्ये कार्बन आहे आणि त्या कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम जे आहे ते अटॅच झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता 4 पैकी 2 हायड्रोजनचा आपण माहिती समजून घेतली. पुढचे राहिलेले जे 2 हायड्रोजन ॲटम आहे त्यातला एक हायड्रोजन जो ॲटम आहे तो कुठे असणार आहे, बॉन्ड गोइंग बिलो द पेपर. जो तुमचा हातामध्ये जो मोबाईलचा सरफेस असेल त्या सरफेसच्या खाली एक हायड्रोजन ॲटम त्या कार्बनला जोडला गेलेला आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचंय. म्हणजे हा जो हायड्रोजन ॲटम आहे हा हायड्रोजन ॲटम मोबाईलचा जो काही तुमचा आता तुम्ही जो मोबाईल फोल्ड केलेला असेल त्याच्या खाली जो अटॅचमेंट जे असणार आहे तो हायड्रोजन असणार आहे. किंवा पेपर तुमच्याकडे असेल तर पेपरचं जे प्लेन आहे त्या प्लेनच्या खाली बिलो म्हणजे खाली हा हायड्रोजन असणार आहे. कोणता हायड्रोजन, तर हाच का बरं खाली, कारण तो कोणत्या लाईनने मेन्शन केलेला आहे, डॅशने मेन्शन केला. असा डॅश जर असेल का समजून घ्यायचं प्लेनच्या खाली हा हायड्रोजन असणार आहे, बिलो द प्लेन हा हायड्रोजन असणार आहे. किंवा तुम्ही ज्या साईडने बघताय तुमच्या विरुद्ध बाजूला हा हायड्रोजन असणार आहे, अवे फ्रॉम यू, तुम्ही ज्या बाजूने बघताय त्याच्या विरुद्ध बाजूला हा हायड्रोजन ॲटम असणार आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटचा जो चौथा जो हायड्रोजन ॲटम आहे हा चौथा हायड्रोजन ॲटम आता तुम्हाला सांगता यायला पाहिजे. हा चौथा हायड्रोजन कोणत्या साईडला असणार आहे, तुम्ही ज्या साईडने बघताय त्या साईडला हा 4th हायड्रोजन असणार आहे, टुवर्ड्स यू, तुमच्या बाजूला हा हायड्रोजन असणार आहे. म्हणजे मोबाईल तुमच्या समोर आहे, तुम्ही ज्या बाजूने मोबाईलच्या साईडने बघताय अबाव द प्लेन त्याला तुम्ही म्हणू शकता. हा जो हायड्रोजन असणार आहे बॉन्ड प्रोजेक्टिंग अबाव द पेपर. म्हणजे तुमच्याकडे जर पेपर असेल, मोबाईल असेल, कोणताही सरफेस तुम्ही घ्या, मग त्यामध्ये अबाव द प्लेन हा हायड्रोजन येणार आहे. म्हणजे मोबाईलच्या सरफेसच्या वरती हा हायड्रोजन असणार आहे किंवा प्लेनच्या सरफेसच्या वरती हा हायड्रोजन असेल, प्लेनच्या सरफेसच्या खाली हा हायड्रोजन असेल आणि प्लेनमध्ये त्या प्लेनमध्ये हा कार्बन आणि त्याला अटॅच होणारे हे 2 हायड्रोजन ॲटम या ठिकाणी असणार आहे. हे जो वेज फॉर्म्युला तयार झाला हा कोणता वेज फॉर्म्युला, कोणत्या मॉलिक्यूलचा वेज फॉर्म्युला तयार झाला, तर मिथेन मॉलिक्यूलचा हा वेज फॉर्म्युला तयार झाला. तर समजलं सर्वांना. डॅश जर असेल तर विथ इन द मॉलिक्यूल आणि या एक सिंगल डॅश असेल तर त्या प्लेनमध्ये त्या हायड्रोजन ॲटम असणार आहे. डॅश जर असेल तर डॅशचा अर्थ काय असतो, तर डॅशचा अर्थ असणार आहे त्या प्लेनच्या जे काही प्लेन असेल त्या प्लेनच्या बिलो तो बॉन्ड असणार आहे. हा जो डॅश आहे याचा अर्थ बिलो द पेपर. आणि या पद्धतीने जर हा जो सॉलिड वेज जर असेल तर सॉलिड वेजचा अर्थ काय घ्यायचा, अबाव द पेपर. म्हणजे तुमच्या साईडला अबाव द प्लेन ऑफ पेपर, इथं याचा अर्थ घ्यायचा बिलो द पेपर, याचा अर्थ घ्यायचा इन द प्लेन ऑफ पेपर. तर या पद्धतीने हे पूर्ण स्ट्रक्चर आहे. आपण a solid wedge is represented by a bond projecting up from the paper toward the reader. A dash wedge is represented by the bond going backward below the paper away from the reader. Normal line indicate the bonds in the plane of the paper. See the figure for convenience. Solid and dash wedge can be replaced by the solid, bold and dash lines. तीच एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे, त्याचंच एक्सप्लेनेशन इथे मेन्शन केलेलं आहे. मिथेन मॉलिक्यूल आहे, मिथेन मॉलिक्यूलमध्ये हा जो कार्बन ॲटम आहे, सेंट्रल कार्बन ॲटम, तो विद इन द प्लेन असणार आहे, बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ पेपर. त्यामध्ये ही सिंगल लाईन जी आहे, सिंगल लाईनचा अर्थ काय घ्यायचा, तर सिंगल लाईन म्हणजे त्या प्लेनमध्ये तो हायड्रोजन ॲटम असणार आहे. त्यानंतर या पद्धतीने वेज जे आहे, डॅश वेज याला म्हटलं जातं. डॅश वेजचा अर्थ काय घ्यायचा, the bond or the hydrogen which is present below the paper, bond going below the paper. आणि solid dash जर असेल, हा solid dash जर असेल, the bonds projecting above the paper, त्या पेपरच्या above हा bond असणार आहे. आणि हा जो फॉर्म्युला होणार आहे, दिस इज द वेज फॉर्म्युला ऑफ विच मॉलिक्यूल, दिस इज द वेज फॉर्म्युला ऑफ CH4 मॉलिक्यूल. हा झाला वेज फॉर्म्युला CH4 मॉलिक्यूलचा. आणि तर यामध्ये आपण काय बघितलं, वेज फॉर्म्युलामध्ये कार्बन ॲटम हा एका प्लेन मध्ये आहे, हे 2 हायड्रोजन ॲटम एका प्लेन मध्ये आहे. तर
हा जो आहे सॉलिड वेज आहे आणि दुसरा जो असणार आहे डॅश वेज आणि ही असणारी नॉर्मल लाईन. तर हा जो सॉलिड वेज आहे या सॉलिड वेजचा अर्थ घ्यायचा बॉन्ड प्रोजेक्टिंग अबव द पेपर, म्हणजे पेपरच्या वरती हा बॉन्ड असणार आहे. सॉलिड वेज नंतर दुसरा बघितला आपण डॅश वेज. डॅश वेजचा अर्थ घ्यायचा बॉन्ड बिलो द गोइंग बिलो द पेपर, म्हणजे बिलो म्हणजे खाली असणार आहे, पेपरच्या खाली असणार आहे. आणि जी सिंगल लाईन आहे या सिंगल लाईन किंवा नॉर्मल लाईन, ही जी नॉर्मल लाईन आहे या नॉर्मल लाईनला म्हटलं जातं बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ पेपर. दिस इज द बॉन्ड इन द प्लेन ऑफ पेपर.